पाऊस बघूया, पाऊस आवाज बापरे. वेगळा आहे पाऊस, गाजवलं पावसाने. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. कसे आहेत? मजेत आहात ना? मजेतच असाल अशी अपेक्षा करतो. आणि आत्ताच उठलोय, पावसामुळे उठलो. म्हणजे मला एक 10-15 मिनिटाच्या वरती झाले असते, 20 मिनिटं मॅक्सिमम. पावसाचा खूप आवाज आहे, पावसामुळे उठलोय. रात्रीत पण 2 वेळा उठलो, पाऊस खूप जोरात होता. ठीक आहे. त्या पावसामुळे काय आता पाणी थोडं येत नाहीये, बंद झालंय. पण सांगायचं असं की ते गांडूळ वगैरे अर्थवर्म खूप येत आहे. हे बघ, दिसतोय तुम्हाला? मरून पडलाय तो. आता एकदम हे झालंय, येत आहे. ते काय कळत नाही, ते मरतायत ऑटोमॅटिक आणि पूर्ण चिटकून जात आहेत लादीला. तर बापरे, पाऊस महाभयंकर. मला वाटतं एन्जॉय करताय तुम्ही पावसात. करतो तसा, करा करा. थोडा उठला आता, भेटूया थोड्या वेळात. येस गाईज, मंडळी, झालं सगळं. जेवण बिवून सगळं झालं. झोप पण एक छोटी काढली होती. ऑफिसला जायचं होतं आज, पण समोरून मेसेज आला की आज सुट्टी आहे, पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे. तर बोललेलो ऑफिसला जातानाच मी हे करेन, कचरा वगैरे टाकेन, बाहेर काय आणायचं तर जाईल. आता जरा बाहेर जायला भेटतंय, जातो बाहेर. कारण कसं आहे, कचरा टाकावा लागेल मला, कारण त्यासाठी तर मेन जायचंच आहे. जे मेन आहे तो, ते एक मेन काम असतं माझ्यासाठी. आता जातो बाहेर, पाऊस वगैरे बघतो कसं काय आहे. पण आज सुट्टी जाहीर झाली आम्हाला पण ऑफिसला. मला सलग सुट्टी भेटली असं बोलू शकतो. आता उद्या बघू कसं काय. आता जातो, बघूया बाहेर काय शूट करता आलं तर कसं मला दाखवतो. बाहेर पडल्यावरती या गल्लीचं मार्केट किती मोठं आहे. आत्ताच बाहेरून जाऊन आलो, कचरा पण टाकून आलो. आणि तुम्हाला मी दाखवलंच, तुम्ही बघितलंच, त्या गल्लीच्या बाहेर आला होती मार्केट. का पाऊस पडतोय काय पडतोय काहीच नाही असं आहे. लोक आपले मार्केट मध्ये बाजार करतायतच. जरा चहा घेतलाय, चहा बनवला. चहा बी प्यायचा आज काही मूड नव्हता. काय आता ऑफिसलाच निघायचं, एका इस्त्री वगैरे सगळं करून ठेवलेलं. शर्ट आणि आज सुट्टी. आणि तिकडे काहीतरी झालंय पण मालाडला, इन्फिनिटी मॉलच्या असायचं. त्यामुळे पण, पावसामुळे त्याच्यामुळे पण सगळं ऑफिस बंदच केलं. मेसेज आला म्हणे ड्यू टू हेवी रेन ऑफिस रिमेन्स क्लोज. ठीक आहे, तर काय पावसाचा आस्वाद घ्यायचा घेऊया. घेतो चहा, घेतो जरा चहा, 2-4 बिस्किट घालतो. आणि नंतर विचार करतो थोडं स्मिताला कॉल करतो. स्मिताला कॉल करायला मिळत, चहा वगैरे पितो आणि स्मिताला कॉल करतो. स्मिताला कॉल करायचा ऑप्शन थोडा नाही आहे, तिच्याकडे फोन नाही आहे स्मिताकडे. तर बोलणं होत नाही, कारण तिच्या आजीचा जो फोन होता त्याच्यावरती मी फोन करत होतो. तिच्या आजी घरी नाहीये. आणि तिचा एक भाऊ आहे, प्रथमेश मध्ये एकदा नाव घेतलेलं त्याचं. ते लोक सगळे नाशिकला गेले, काहीतरी इमर्जन्सी होती म्हणून गेले एवढ्या पावसामध्ये. त्याच्यामुळे मग फोनवर बोलायला होत नाहीये, कळत नाही. त्यांच्या खाली आहे,
एक म्हणजे बायकोची मामी राहते, शबाना म्हणून, शबाना मामी. तर त्यांना केलेला कॉल दुपारी. काही बघतो त्यांना करून, जर उचलला तर चांगलं आहे, बोलायला भेटेल. बोलतो जरा मुलांचं, कारण मुलं तिकडे भिजत आहेत. त्यामुळे ती खाली येते आणि तिला सांगतोय कंटिन्युअस त्यांच्या बरोबर तू उभी राहा. कळलं? उगाच कसं आहे, मुलं भिजत आहेत, रोड आहे बाजूला, काय आजकाल सगळं विचित्र चाललंय तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तिला सांगतोय की तू उभीच राहा तिथे. मी असतो तर बघा त्यांची मजाच होती तिकडे. भेटतो जरा चहा पिऊन घेतो.